आज या ठिकाणी मांडवते तुळजापूर पायी पालखी सोहळा या प्रस्थानाच्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहे. संतोष पाटलांनी त्यांच्या सगळ्या टीमनी आपल्या सर्वांचं स्वागत केले आणि पालखी सोहळ्याची पार्श्वभूमी निश्चित करण्याचा या निमित्तानं प्रयत्न झालेला आहे. उपस्थित या कार्यक्रमाला गावातील सर्व मान्यवर प्रमुख पदाधिकारी भक्तगण सर्वांचं मी सुरुवातीला स्वागत करतो. संतोष पाटलांनी सांगितल्याप्रमाणे हा पालखी सोहळा कसा सुरू झाला दसरा हा पालखी सोहळ्यानंतर मधल्या टप्प्यामध्ये पुन्हा योगदान लोकांनी द्यायला सुरुवात झाली आणि आज 31 वर्ष पदार्पण केलेलं आहे. आणि मग याच्या चालताना याचे एक अंतर जास्त आहे, याच्यामध्ये चालणाऱ्यांची संख्या आणि असणाऱ्यांचं, कारण इतर पालखी सोहळा हा वेगळा आहे. आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर हा पालखी सोहळा वेगळा आहे. तिथं रोज रेग्युलर काही झालं तरी चालतं, पण इथं मात्र चालणारे त्याला फळाचंच खावं लागतं तर ते देवीला जातो. तुळजापूरची देवी देव प्रसन्न होणं सोपं आहे, परंतु देवी प्रसन्न होणं अवघड आहे. म्हणून ह्याच्यासाठी गरीबाच्या घरात सुद्धा देवी वास्तव्य करू शकते, म्हणून त्याला घटाची निर्मिती झालेली आहे. म्हणून देवीचा घट घरामध्ये बसवला जातो. माळतीची खालूनच गटात बुडवून वर बांधली जाते, कारण ती वाढत जावं, तुला माझ्यामुळे तुला फायदा हो, तुझ्या घरासाठी, तुझ्या बरकतीसाठी, मुलांसाठी, बाळांसाठी जी काय असेल ती देवी त्या माणसाला घरी बसून त्याला देत असते. म्हणून ती पलंगावर येते आणि पलंगावर बसून सगळा आरास खऱ्या अर्थाने त्या भक्ताला आशीर्वाद देत असते. म्हणून प्रत्येकाच्या घराला देवाला जाता येत, देवीला जाता येत नाही. प्रत्येक जण माझ्या देवीच्या दर्शनाला येत नाही, म्हणून तो देवी त्याच्या घरी येते आणि तिला आशीर्वाद देते. अशी ही संकल्पना पूर्वीपासून आलेली आहे. म्हणून ती प्रथा आणि परंपरा आपल्या लोकांनी जपली. म्हणून हा पालखी सोहळा इथून देवीच्या दर्शनाला झाला. ज्यांना शक्य आहे ती लोक जातात. मी 1 वर्ष गेलो राशीला, तिथपर्यंत पोहोचलो, पायी गेलो, परंतु दुर्दैवाने माणिक भाऊ वारले. मार्गदर्शन करताना दादा पाटील आई वडील जिवंत आहे, त्यांना तिथून पुढे ह्या आईच्या दौऱ्यात जाता येते. अन्यथा बघा आई वडिलांना किती महत्व आहे. माझे आई वडील नसल्यामुळे मला ती वारी सोडून द्यावा लागली. पुढच्या वर्षी मी परत चिकाटीने वारी करायची ठरवली. पुन्हा पुढच्या वर्षी तुळजापूरला गेलो, या संतोष पाटला आपल्या यांच्या बरोबर, पाटलांच्या बरोबर तुळजापूरला गेलो, अक्कलकोटला गेलो, तिथून गाणगापूरला गेलो. 504 किलोमीटरचं अंतर आम्ही पायी चाललो. कुणाचे तरी सामर्थ्य मागं असावं लागतं, बळ असावं लागतं. वारीत चाललं, बाबा पाटलांनी सूचना दिली, वारीत चाललं म्हणजे हे बारीत चालल्यासारखं नाही, कारण बारीत तमाशा असतो, हे तमाशाचं ठिकाण नाही, वारी. आणि ही आई तुळजापूरची भवानी मातेची वारी आहे. त्याच्यामध्ये आपण कसल्याही प्रकारचं नशा पान करू नये. आता ही बोलायची गरज नव्हती पाटलांनी, परंतु आता ती सांगण्याची गरज झालेली आहे. काळ बदललाय, तसं बदलायला पाहिजे. म्हणून या वारीमध्ये सुद्धा आपण आता तुम्हाला तर काय 2 पैसे इथं दिशी नाही, काय नाही. संतोष पाटलांनी सांगितलं कोणाचे पैसे नाही, ही माणसं हातापाया पडतात, लोकांचे 2 पैसे देतात. दानधर्म करणारे बाबू बोत्रेने सुद्धा 51,000 दिले. असंख्य लोक तिला मदत करतात. या ठिकाणचा चकोर परिवार असू द्या, गायकवाड परिवार असू, ही सुद्धा माणसं या देवीच्या माध्यमातून लोकांना फराळाचं करण्याचं, इतकं फराळाचं सुंदर. आता तुम्ही इथून तिथून जाणार ना, पलीकडे गेलं की राशींच्या देवीपासून तुमची सुरुवात होते. त्या सगळ्या तालुक्यात देवीचं महत्व आहे. तिथं फराळाचं जर खाल्लं तर आपल्याला कोणत्या दिवाळीच्या फराळाची सुद्धा आठवण होणार नाही. इतकं साजूक लोक ते फराळ बनवतात. अगदी सलाम येत्या लोकांना. म्हणजे इथं आपल्यामध्ये सासरवाडी विकासची सासरवाडीला गेलं, 18 प्रकारचे पदार्थ तुम्हाला तिथे देणार. आपण कधी पाहिलेले नाही ते पदार्थ, देवीचा फराळ म्हणून तुम्हाला सगळ्या लोकांना. मग इथं आपले कोण आहे, सगळे चालणारे आहेत, पोतवाले आहेत, कवड्याच्या माळावाले आहेत, जाण घेऊन चालणारे आहेत. असंख्य लोक ह्याच्या बरोबर चालतात. गरीब माणसांना श्रीमंत करण्याचे एकमेव साधन म्हणजे आई तुळजापूरची देवीची पायीवारी. असंच देवीला जाणाऱ्या भक्तांना मार्गदर्शन करताना दादा पाटील फराटे. नेहमी सांगतात, कारण याच्यात नुसतं चालणाऱ्यापेक्षा सुद्धा महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपल्या जे नावाची क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले. म्हणून प्रत्येकाचा त्याचा आशीर्वाद घ्या त्याही लोकांना. कारण आता त्या राशींच्या पुढे जर गेलं, आपलं करमाळ्याच्या पुढे जर गेलं, किती लोक पानाचा विडा डोकं द्यायला तयार आहे. पानाचा विडा प्रत्येकाने खाल्ला पाहिजे. आईचा प्रसाद खाल्ला की त्याला पान दिले पाहिजे. तुळजापूरच्या आईला पानाचा विडा चालतो. बघा किती आपण कधी खात नाही, कधी काही नाही.
इतकी लोक जगतात. आपणही त्याचं पावित्र्य आपल्याला जपायचं. म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांना या पालखी पायी सोहळ्यामध्ये टेम्पोवाला असू द्या, चालणारे असू द्या, नियोजन करणारे असू द्या, तुम्ही चालणाऱ्या सगळ्या लोकांना इथं 1.25 लाख कुठे गेले? 1.25 लाख लय लोक सगळे लोक इतके चांगलं चालतात ना. मला चालण्याचा अनुभव आला, कारण मी कधी वारीतच गेलेलो नव्हतो. परत संतोष पाटील यांच्या सगळ्यांच्या आग्रहाने मी गेलो, परंतु इतकं समाधान झालं. त्याच्यामुळे मला फार वारीचं महत्त्व आलं. आई जगदंबेच्या आशीर्वादानं, नानासाहेबांचे नानासाहेबांचं आहे. पण तुम्ही आता एक वारी केली पाहिजे. मी आता दसरा बाप्पूंच्या गैरहजेरीत तुम्हाला सांगतो. ह्या वर्षी जाऊ नका, पुढच्या वर्षी जा, परंतु एक वारी कोणीतरी करा. बरोबर आहे का? आता पैसे देतात म्हणलं पुढच्या वर्षी या वर्षी तुम्हाला सबसिडी. सांगण्याचं तात्पर्य आपण सगळे जण चांगल्या कामासाठी उपस्थित राहायला, आई जगदंबेच्या पायी पालखी सोहळ्याला आपण उपस्थित राहायला असं प्रेम राहू द्या. आणि असंच आपण प्रेमाने तिथपर्यंत चालावा. निर्विघ्नपणे ही आपली पायीवारी सोहळा याला आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्या चिमू कार्यकर्त्यांनी मी जी केलेलं आहे याच्यात पुरी सगळे जबाबदारी. कारण लय लांबचा पल्ला चालायचा, 28, 32, 28, 30, 32 किलोमीटरचा अंतर आहे चालायचं. कारण इकडे चालणं ही 20 किलोमीटर आणि 18 किलोमीटरवर पालखी मुक्कामाला थांबते. इथं तसं अजिबात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला साईड करून चालायचं. परंतु सगळेजण चांगलं सहकार्य करताना अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूज साठी औदुंबर फटाले. सूचना बरोबर आहे, नाहीतर जी जाणार नाही त्यांची काल आल्या तर तीच आजवर बसू नका. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी